बदलापूर बदलापूर पूर्ण मराठी कथा। बदलापूरमध्ये एक हसतं कुटुंब राहत होतं। त्यांना एक सुंदर चिमुकली 3 वर्ष 8 महिन्याची मुलगी होती, जी झाल्यानंतर घरात आनंद होता। ती आल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मी आली होती। मुलगी लहानची हळूहळू मोठी होत चालली। मुलांना संस्कार मिळावे, त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळावं, बाहेरचं जग बघायला मिळावं म्हणून प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवतो। या देखील पालकांनी आपल्या मुलीला आपल्या शेजारीच असणाऱ्या एका नामांकित शाळेत टाकलं, जिथे आपल्या मित्राची मुलगी पण शिकत होती, जिचे वय 6 वर्ष। शाळेतील नवीन वातावरण आणि खूप जास्त आपल्यासारखे छोटी मुलं मुली बघून या छोट्याशा जीवांनाही शाळेची खूप गंमत वाटते। अगोदर ही मुलं शाळेत जाण्यासाठी नाटक करत असतात, पण एकदा का मित्रमैत्रिणींची सवय लागली की हे न चुकता आपल्या आईला सकाळी आपलं आवरून द्यायला सांगतात। आपल्या खाण्याचा टिफिन घेऊन ते शाळेत जातात। ही मुलगी सुद्धा शाळेत जायला लागली होती। शाळेची तिला खूप जास्त आवड होती। ती घरी आल्यानंतर आज आपल्याला शाळेत काय शिकवलं, आपण शाळेत काय केलं, ते आपल्या आईवडिलांसोबत बोलायची। तिच्यात होणारे बदल, तिला बोलता येणारे शब्द ऐकून तिच्या त्या आईवडिलांना फार आनंद व्हायचा। तिचे आईवडील आपल्या मुलीवरती जीव ओवाळून टाकत होते। मध्यमवर्गीय कुटुंब त्यांचं, पण आपल्या मुलीसाठी सगळं काही वेळेच्या वेळी ते तिला देत असे। 2-3 महिन्यांपासून मुलगी आनंदाने शाळेत जात होती, पण गेल्या 8-10 दिवसापासून त्यांना आपल्या मुलीमध्ये बदल जाणवायला लागला। त्यांची मुलगी सकाळी ज्या उत्साहाने उठून शाळेत जाण्यासाठी तयार व्हायची, ती आता होत नव्हती। मला शाळेत नाही जायचं, आपल्या आईकडे हट्ट करायची। पण बाळा, शाळेत जावं लागतं, सुट्टी घेता येणार नाही, असं बोलून तिची आई तिला तयार करून शाळेत पाठवून द्यायची। असे 1-2 दिवस गेले। ती मात्र खूप नाराज असायची। घरी आल्यानंतर सुद्धा ती जास्त बोलायची नाही। झोपेत आपले हातवारे करून इकडे तिकडे झटकायची। तिच्यामधील बदललेले हे हावभाव बघून त्या आईवडिलांना जरासं टेन्शन आलं। ते विचार करत होते आपल्या मुलीला काय झालं। ते एकमेकांसोबत चर्चा करत होते। तेव्हा त्यांची पत्नी देखील त्यांना सांगते, काही दिवसांपासून आपली मुलगी असंच करते, शाळेत जायला सुद्धा नकार देते, घरी राहण्याचा हट्ट करते, कोणता तरी दादा तिला मारतो म्हणे, मला तर कळतच नाही आपल्या मुलीला नेमकं काय झालं। तेव्हा तिचे आई वडील ते दोघेही त्या शाळेत जाऊ, शाळेच्या प्रिन्सिपल सोबत बोलून घेऊ असा विचार करतात। शाळेचा स्टाफ बदललेला आहे का, कोणी शिकवणारे शिक्षक बदललेले आहे का, शाळेत काही धाक दाखवला जातो का, ज्याने आपली मुले शाळेत जाण्यासाठी घाबरतात। तेव्हा तिचे आई वडील दोघेही तोच विचार करून दुसऱ्या दिवशी त्या शाळेत जायचं ठरवतात। त्याच दिवशी आजोबा त्यांच्या मुलीला घेऊन 3 वर्ष 8 महिन्याची ती छोटीशी मुलगी चालताना आपले पाय बाजूला घेऊन चालत होती। तिला धड चालताही येत नव्हतं। ते आई वडील थोडे घाबरलेत। मुलीला त्यांनी खाली बसवलं, प्यायला पाणी दिलं, पण त्या मुलीला काय सांगता येत नव्हतं की आपल्यासोबत नेमकं काय झालं। रात्री थोडा तिला तापही भरला। आपल्या मुलीसोबत असं काय होत आहे हे त्या वडिलांना समजेना, म्हणून काही झालं तरी उद्या शाळेत जायचं हे त्यांनी आता मनाशी ठरवलं। त्याही रात्री मुलीने झोपेत आपले हात इकडे तिकडे झटकले, जसं कोणी तिला हात लावते आणि ती त्याला दूर करते आहे। दुसऱ्या दिवशी ती शाळेत जायला नकार देत होती। तोच पेपर वाचत असलेले आजोबा तिला समजावून सांगतात, तेव्हा ती तिच्या आजोबांना आपल्याला लघवीच्या ठिकाणी दुखत आहे असं बोलते। आजोबा तिच्या आईवडिलांना सांगतात। ही गोष्ट मात्र त्या दोघांनाही खटकते। आपल्या मुलीसोबत शाळेत काहीतरी गैरवर्तन तर झालं नसेल ना, असा प्रश्न त्यांना पडतो। घाईतच ते आईबाप त्या शाळेत शिकणाऱ्या 6 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना फोन करतात। आमची मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे, काही दिवसांपासून विचित्र वागत आहे, असा हा मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो। तिकडूनही त्या मित्राकडून असाच दावा असतो, आमची देखील मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे, शाळेच्या नावाने रडते, मला शाळेत जायचं नाही म्हणते। आता मात्र काहीतरी प्रॉब्लेम असल्याचा या दोघाही मित्रांना समजतं। तेव्हा या मुलींना त्यांचे आई वडील हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांना जे समजतं ते अतिशय लाजिरवाणे कृत्य असतं, कानावर विश्वास न बसणारं असतं, जे ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकते। त्यांचा आत्मा निघून गेला असं त्यांना वाटतं। इतकी मोठी गोष्ट आपल्या 3 आणि 6 वर्षाच्या मुलीसोबत घडू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता, कारण त्या डॉक्टरांनी तुमच्या मुलीचा कोणीतरी अत्याचार केला, तिच्यावर बलात्कार झाला असल्याची गोष्ट त्या आईवडिलांना सांगितली होती। आता मात्र काय बोलावं आणि काय नाही हेच त्या पालकांना समजेना। ते तसेच आपल्या मुलीला घेऊन त्या शाळेकडे निघाले। रस्त्यात येता येता त्यांनी आपल्या मुलींना विचारलं, तुम्हाला शाळेत कोणी त्रास देत आहे का? तेव्हा ती म्हणाली, माझ्यासारखा त्रास दीदीला सुद्धा होतो, तो दादा दीदीला सुद्धा असं करतो, मला देखील इकडे तिकडे हात लावतो। आता ते आईवडील एकमेकांकडे बघता आणि कोणता दादा असं विचारता, तेव्हा त्या लहान मुली काठीवाला दादा म्हणून
असंच त्याचं नाव सांगतात. आईवडील आता शाळेत प्रिन्सिपलच्या पुढे जाऊन बसतात आणि आपल्या मुलींसोबत तुमच्या शाळेत काय घडत आहे हे त्यांना सांगतात. खरं तर अशावेळी शाळेने त्या पालकांना आधार द्यायला हवा, पण या शाळेतील त्या प्रिन्सिपल मॅडमने तुम्ही हे काय बोलत आहात, हे असं घडू शकत नाही, आमच्याकडे काम करण्यासाठी आम्ही बाया ठेवलेल्या आहेत, असं म्हणत त्या आईवडिलांचे लावलेले आरोप खोटे ठरवले. त्यातल्या त्यात त्यांच्या शाळेत CCTV कॅमेरे देखील बसवले गेलेले नव्हते आणि जे काही CCTV कॅमेरे होते ते गेल्या 15 दिवसांपासून बंद होते हेही समजलं. खरं तर त्यांनी 15 दिवसांचे CCTV फुटेज गायब केले होते. आता त्या वडिलांनी डॉक्टरांकडून आणलेले रिपोर्ट प्रिन्सिपलच्या समोर ठेवले, पण ती प्रिन्सिपल मॅडम म्हणाली, असे होऊ शकणार नाही. कदाचित तुमची मुलगी सायकल खेळत असेल आणि त्याच्यामुळे तिला जखम झाली असेल. आमच्या मुलीकडे सायकल नाही आणि तिला सायकल चालवता देखील येत नाही. मग ही तिच्या गुप्तांगात आतमध्ये 1 इंच झालेली जखम कशी? आणि तुमच्या शाळेत कोणता मुलगा आलाय जो मुलींना वॉशरूमला घेऊन जातो? तेव्हा या अक्षय शिंदेचं नाव समोर येतं. त्या मुली त्या शाळेतील सफाई कामगाराला बघून घाबरतात, आपल्या आईवडिलांच्या मागे लपतात. या आईवडिलांचा आवाज कुठेतरी शाळा दाबण्याचा प्रयत्न करते, पण आईवडील हे घाबरणारे नव्हते. आता हे शाळेतील प्रिन्सिपल यांच्यावर काही एक पर्याय करणार नाही, हे खरंच झालं आहे, काही शोध लावणार नाही हे या पालकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट त्या दिवशी दुपारी पोलीस स्टेशन गाठलं. शाळेची प्रिन्सिपल देखील एक स्त्रीच होती, तरीही तिनं अजिबात गांभीर्य बाळगलं नाही. पण पोलीस स्टेशनमध्येही कॉन्स्टेबल ही एक स्त्री होती, पण ती देखील रिपोर्ट लिहून घ्यायच्या अगोदर खूप जास्त टाइमपास करत होती. हे असं कसं होऊ शकतं? इतक्या छोट्या मुली आहेत. त्या पोलिसांसमोर सुद्धा या आईवडिलांनी त्या डॉक्टरांचे रिपोर्ट सादर केले. आता ती पोलीस मॅडम या छोट्या मुलींना प्रश्न विचारायला सुरू करते. पण मित्र आणि मैत्रिणींनो, इतके लहान मुलं मुली त्या पोलिसांचे कपडे बघूनच आधीच किती घाबरतात. ही पण मुलगी तिला घाबरली. तेव्हा त्या मॅडमने आपली पोलिसांचे कपडे बदलून नॉर्मल साधी कपडे घातले आणि त्या मुलीला विचारपूस करायला सुरू केली. कोण त्रास देतो म्हटल्यावर त्या मुलीने आपल्या शाळेतील त्या सफाई कामगार दादाचं नाव सांगितलं. तो आम्हाला गुदगुल्या करतो, इकडे तिकडे हात लावतो, सू करायच्या ठिकाणी दुखते, मुंग्या येतात, असं त्या लहान लेकरानं त्या पोलीस मॅडमला पण सांगितलं. तरी देखील त्या मॅडमने या दोघेही नवरा बायकोला बाजूला बोलावलं आणि सांगितलं की कदाचित तुमची मुलगी सायकल खेळत असेल आणि म्हणूनच ती जखम झाली असेल. म्हणजे शाळा आणि पोलीस स्टेशन एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होते का? हा प्रश्न पुढे उभा राहतो. त्या पोलीस मॅडमने सुद्धा एक FIR दाखल करायला खूप वेळ लावला. बाहेर 14 तास या मुलींबद्दल तक्रार लिहिण्यासाठी त्या पोलिसांनी घेतले. आरोपी अक्षय शिंदे हा यांच्या शाळेचा सफाई कामगार होता. त्यांनीच या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कामगार म्हणून काम करायचा. शाळेत परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. ज्या शाळेत ही घटना घडली ती मुंबईमध्ये बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. या 2 मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी समोर आला होता. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे त्या पालकांच्या समोर आले आणि त्यांनी आवाज उठवला. रेल्वे रोको आंदोलन केले. पूर्ण बदलापूर त्यांच्यासोबत होतं. म्हणून शेवटी घाबरूनच पोलिसांना अक्षय शिंदे यांना अटक करावी लागली. अगोदर शाळा आणि त्या पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांना वाटलं असेल हे प्रकरण इतकं सिरियस नाही. स्वतः स्त्री असून सुद्धा त्यांनी एका स्त्रीचा आदर केला नाही, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. स्वतःच्या शाळेचे रेपुटेशनचा विचार करत या मुलींसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत अन्याय केला. पण त्याची शिक्षा त्या सगळ्यांनाच नक्कीच होणार, कारण देव आहे. पण पालकांच्या धाडसीला माझा सलाम. त्यांनी आवाज उठवला, मोठ्या नेत्यांपर्यंत गेले आणि हे सत्य जगासमोर आणलं, जेणेकरून आजनंतर त्यांच्या मुलींसारखं इतर मुलींसोबत घटना घडू नये. त्यांच्यामुळे अनेक पालक जागृत झाले. त्या पालकांनी तर अशी सुद्धा इच्छा व्यक्त केली की त्या शाळेत शिकणाऱ्या इतर मुलींची सुद्धा चाचणी करून घ्यावी. कदाचित त्या नराधमाने दुसऱ्याही मुलींसोबत हे असं केलं असेल. त्या अक्षय शिंदे आरोपीचं वय 24 वर्ष आहे. तो काय म्हणे डोक्याने कमजोर आहे. जर तो कमजोर असता तर त्याला काही समजले नसते. त्याला मुलींच्या अब्रूशी खेळायला बरं समजले. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी ही कशी देण्यात आली आणि याचाच फायदा घेऊन या नराधमाने अजून किती मुलींना त्रास दिला असेल कुणास ठाऊक. बदलापूरमध्ये जी घटना समोर आली तिने तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जनता जेव्हा संतापली तेव्हा मग शाळेने आणि त्या पोलिसांनी सुद्धा माफी मागायला सुरू केली. पण उपयोग नाही. पोलिसांचं म्हणणं होतं की छोट्या मुली घाबरून बोलत नव्हत्या म्हणून वेळ लागला. खरं तर फोक्सोची प्रकरणं कशी हाताळायची याचं प्रशिक्षण या महिला पोलिसांना देणे महत्त्वाचे आहे. व्यवस्था बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग वाढला तरच त्याचा चांगला परिणाम समाजात दिसून येईल.
बघू कोण आहे हा नराधम. अक्षय शिंदे. याचं वय 24 वर्ष आहे. अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. पण अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला होता. त्याचे शिक्षण 10वी पर्यंत झालेले आहे. अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई. आधी तो एका इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता. एका कंपनीमार्फत आदर्श शाळेत तो शिपाई म्हणून लागला होता, जिथे त्याचं पूर्ण कुटुंब साफसफाईचे काम करत. त्याच्या घरात तो, त्याचे आई वडील आणि त्याचा भाऊ आणि त्या भावाची बायको राहत होते. अक्षयची 3 लग्न झाली आहेत, मात्र 3ही बायका त्याला सोडून गेल्या होत्या असे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले आहे. तो त्या बायकांसोबत पण असेच गैरव्यवहार करत होता, म्हणून त्या त्याला सोडून गेल्या असेही शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. अक्षय पहिल्यापासून डोक्यामध्ये जरा कमजोरच होता. त्याला छातीच्या दुखण्याचाही आजार होता, म्हणून त्याला गोळ्या औषधे सुरू होती. या अक्षय शिंदेने जे काही कृत्य केलं आहे त्याचा त्याच्या कुटुंबालाही सामना करावा लागला आहे. गावकऱ्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली. कुटुंबाला देखील मारहाण होईल या भीतीने अक्षयचं कुटुंब तिथून पळून दुसऱ्या ठिकाणी गेलं आहे. आणि तेव्हाच अक्षय शिंदेच्या वडिलांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकते. अक्षय शिंदे यांनी त्या मुलींसोबत जे काही केले तसा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, अक्षयचं काम बाथरूम सफाईचं आहे. तो बाथरूममध्ये कसा जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अक्षय शिंदेवर 2 लहान मुलींवर बाथरूममध्ये जाऊन त्यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा गंभीर आरोप आहे. पण त्याचे आईवडील आता म्हणत आहे की हे साफ खोटं असून तुम्ही आमच्या मुलाची परत एकदा तपासणी करा. पण यांचा मुलगा जर चांगला असता तर त्याला त्याच्या 3 बायका सोडून गेल्या असत्या का? अशांना तर जागेवरच फाशीची शिक्षा द्यायला हवी असून या चिमुकल्यांना ओरबडणाऱ्या बदलापूरमधल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी एकच मागणी आता संपूर्ण राज्यभरातून केली जात आहे. आरोपीला फाशी द्या म्हणत अख्खं बदलापूर मागे मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं. पण खरंच आरोपीला शिक्षा ही वेळेतच व्हायला हवी, म्हणजे परत असे गुन्हे घडत नाही किंवा घडणार नाही.